नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 जानेवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमचे कुटुंब काळजी घेईल. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय राहील याची जाणीव आज तुम्हाला होईल. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल. तुमच्या भागीदाराकडून तुम्हाला विरोध होऊ शकतो. प्रवासासाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. स्वतःवर औषधोपचार करून घेऊ नका. त्यामुळे औषधावर विसंबून राहण्याची सवय वाढू शकते. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुम्ही मनशांती गमावून बसाल. उपाय: आरोग्यात चांगली सुधारणा करण्यासाठी मांसाहारी जेवण करणे टाळा. वृषभ राशी, व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील. तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडासा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज राहतील. वैवाहिक आयुष्य सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला आज येईल. आज तुम्ही आनंद लुटाल. जुना मित्र आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळवण्यासाठी सल्ला देऊ शकतो. आज तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. मुलांसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे ठरेल. उपाय: जुने फाटलेले कपडे, रद्दी वस्तू, पेपरला घराच्या बाहेर काढल्याने आयुष्यासाठी चांगले राहील. मिथुन राशी, एका कठीण काळानंतर आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल. तुमच्या विचारावर ज्याचा असाधारण प्रभाव आहे, अशा व्यक्तीची ओळख होऊ शकते. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी गुंतवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. पुढील आयुष्य शांततापूर्ण राहील. उपाय: वित्तीय जीवनाला उत्तम बनवण्यासाठी घरात रिकाम्या भांड्यात कांस्याचा तुकडा ठेवा. कर्क राशी, थोड्या काळासाठी एखाद्या प्रशिक्षण वर्गात तुमचे नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकल्याने कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. वेळ पाहून तुम्ही लोकांसोबत दूरी बनवून एकटा वेळ घालवाल. असे करणे तुमच्या हिताचे राहील. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल. घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तूंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. दीर्घकालीन फायद्यासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. तुमचा जोडीदार वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दडपण येईल. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्य चांगले राहील. सिंह राशी, आज तुमच्यात कार्यक्षेत्रात ऊर्जा पाहिली जाईल.
आज तुम्ही वेळेच्या आधी काम पूर्ण करू शकता. घरातील लहान सदस्यासोबत आज मॉलमध्ये जाण्याची शक्यता आहे. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या तुमच्या नात्यावर परिणाम होईल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट तुम्ही योग्य प्रकारे जाणून घ्या. घरातील दुरुस्तीची कामे तुम्हाला व्यस्त ठेवतील. प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. उपाय: भगवान शिव किंवा पिंपळाच्या झाडाजवळ 2 ते 3 लिंबू ठेवल्यास आरोग्य शुद्धी वाढेल. कन्या राशी. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे तुम्ही स्वतःभोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरेल. तुम्हाला ही जीवनशैली उदास बनवणारी ठरेल. आजची गुंतवणूक लाभदायी असेल. कौटुंबिक बंधन आणि कर्तव्य विसरू नका. प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. 4 भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक असतील. उपाय: चिमण्यांना खडी साखर आणि गोड पदार्थ खाऊ घातल्याने आयुष्य चांगले राहील. तूळ राशी. ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरली तर लोकांना समजावण्यात तुम्ही यशस्वी राहाल. कला क्षेत्राशी व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखवता येईल. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की त्यांना पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. आज तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. आज तुम्ही विनाकारण त्रास करून घ्याल. उपाय: पलंगाच्या 4 पायामध्ये तांब्याचे 4 खिळे ठोकल्याने आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी. घरात काही घडल्याने तुम्ही भावनिक राहाल, परंतु तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी राहाल. तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी नक्कीच विचार करा. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करत राहा आणि त्यात यशस्वी होईपर्यंत कुणाला काहीही सांगू नका. त्या गोष्टी आठवणे ज्याची आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही, ते तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुम्ही आपला वेळ खराब कराल. आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल. जे लोक आतापर्यंत पैशाला विनाकारण खर्च करत होते त्यांना आज पैशाचे महत्त्व समजू शकते. उपाय: आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ करा.
धनुराशी, व्यावसायिकांना चांगला दिवस राहील. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला प्रवास लाभदायक ठरेल. आजच्या दिवशी तुमच्या घरात काही मित्र येऊ शकतात. त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. यावेळी तुम्ही दारू, सिगारेट अशा पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नसेल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल ते वेळेच्या अगोदर पूर्ण कराल. आज तुमच्या समोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करा. कामानिमित्त कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल. आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सूर्यदेवाला लाल फूल अर्पण करा. मकर राशी, जीवनाच्या धावपळीत तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्हाला वाटेल की तुम्ही आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण वाया घालवले. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावेल, त्यामुळे तुम्ही नाराज असाल. दीर्घ आजारातून बरे व्हाल. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक केल्याने चांगली धनप्राप्ती होऊ शकेल. नवे नातेसंबंध चांगले लाभ मिळवून देणारे असतील. तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र आणि त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. उपाय: हनुमान मंदिरचे दर्शन घेऊन प्रसाद चढवल्याने प्रेमसंबंध मजबूत राहतील. कुंभ राशी, तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप आणि मान्यता मिळेल. रिकाम्या वेळेत काही पुस्तक वाचू शकता. परंतु यावेळी तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलीही कृती करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामाबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे, तर तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी 9 वर्षाखालील लहान मुलींना खाण्याच्या वस्तू द्या. मीन राशी, कामाच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील. आज तुमचा दिवसभर मूड चांगला राहील. जीवनसाथी सोबत पैशाने जोडलेल्या गोष्टीला घेऊन वाद होऊ शकतो. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी संपर्क साधा. काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्याने तुम्ही एखाद्या समस्येशी 2 हात करू शकाल. उपाय: पाण्याची व्यवस्था केल्याने धनाची स्थिती चांगली राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.